ऐक्य हे साताऱ्यातलं 100 वर्ष जुनं दैनिक आहे. संपादकच बैठकीतले मित्र असल्यामुळे काहीही लिहिण्याची परवानगी मिळाली. सातत्याने गेले 3 वर्ष मेडिको सोशल या पाक्षिक सदरात विविध विषयांवर मुक्त विचार मला मांडता आले. याचं मी स्वतःच वाचून पॉडकास्ट तयार करताना आनंद तर आहेच, पण लेखकाच्याच वाचनामुळे शब्दांचे बारकावे जास्त चांगले पोहोचतात ही त्याच्या मागची भावना आहे. तर आजचा विषय आहे बॉडी शेमिंग. एखाद्या व्यक्तीला त्याच्या शरीराची ठेवण, रंग, रूप, उंची, वजन यासारख्या गोष्टींवरनं हिणवलं जातं, त्याला बॉडी शेमिंग असं म्हणतात. कदाचित हिणवणं हा त्यातला उद्देश नसेलही, पण त्या व्यक्तीवर त्याचा अनिष्ट परिणाम होऊ शकतो. म्हणून सर्व प्रकारच्या बॉडी शेमिंगबद्दल प्रगत राष्ट्रामध्ये एक प्रकारचा सामाजिक उठाव झालेला आहे. जाड्या, निग्रो, रड्या, लंब्या यासारख्या शब्दांना परदेशात तर शिव्या सदृश्य मानलं जातं. आपल्याकडे थोडंसं जपून राहण्याची आता वेळ आली आहे, नाहीतर पुढे येणाऱ्या आपल्याच पिढ्या शाब्दिक अत्याचार किंवा ॲट्रोसिटीचे आरोप आपल्यावरच करतील. सगळेच पाश्चात्य ते चांगलं वगैरे अजिबात नसतं. जगात वेगळ्या वेगळ्या भागात भिन्न विचार, वेगळ्या धारणा, अपमान कशाला म्हणायचं, कशा प्रकारचा विनोद चालतो नाही चालत, या संकल्पना वेगळ्या वेगळ्या असतात आणि त्यामुळे बॉडी शेमिंगची व्याख्या बदलू शकते. आमच्या एक स्नेही अमेरिकेत गेल्या. बाजारामध्ये एका छोट्याशा खुर्चीवर एक 140 किलो वजनाची व्यक्ती बसू पाहत होती. आपल्याकडे आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि नंतर सेल्फी वगैरे घेतला असता, पण स्नेह्यांच्या अमेरिकेतल्या विहिणीने तपक्या आवाजात दरडवून सांगितलं, तिकडे वळून अजिबात बघायचं नाही. आपल्याकडे लेखकच 140 किलोची व्यक्ती म्हणण्याच्या ऐवजी 140 किलोची ऐवज वगैरे लिहिण्यास धजावला असता. पण अशा शब्दांनी फक्त वळून बघण्यानी पूर्ण 140 किलो हिणवले जातात म्हणे. कपिल शर्मा तर म्हणतो, आता पागल हा शब्द पण म्हणे शाब्दिक अत्याचारात मोडतो. पण कसा करणार मग कॉमेडी शो? प्रत्येक शहरात अपमान करण्याची एक पद्धत असते. पुणे तर अशा शहरांची राजधानीच आहे. इथे शारीरिक शेमिंग शिवाय मन, बुद्धी, खानदान सगळ्याला हिणवलं जातं. एकंदरच शेमिंग या प्रकाराला मानाचं स्थान असलेलं शहर म्हणजे पुणे शहर. एकेकाळी त्याच्या सुखद अपमानासाठी आणि तिखट अपमानासाठी प्रसिद्ध असलेलं, आता या शेमिंगच्या लाटेखाली थोडं दबलं गेल्यासारखं वाटतं. तपमान कमी आणि अपमान जास्त ही व्याख्या आता व्यस्त होऊ लागली आहे. आता अपमान कमी आणि तपमान जास्त व्हायला लागलंय. प्रत्येक घरातली एक व्यक्ती इंग्लंड, अमेरिकेत राहू लागल्यामुळे हे असं होत असावं. पण तरीही कधीतरी एखादा शाब्दिक जोडा बाहेर पडतोच आणि मजा आहे असं फिलिंग येतं. अथर्व सुदामे सारख्या पुण्याच्या पेठेत जन्मलेल्या वाढलेल्या मुलाचा एक यूट्यूब स्टार होणं शक्य झालं फक्त त्याच्या अपमान करण्याच्या कलेनी आणि ऑब्झर्वेशन्समुळे. बॉडी शेमिंग किंवा शेमिंग याला मराठी प्रतिशब्द शोधता शोधता हीन असा शब्द सुचला. हिणवणं आणि हीन बनवणं याचा एक जोडा शब्द असं त्याला म्हणूया हीन. ती वेस्ट इंडिजची क्रिकेट टीम पांढरे कपडे घालून खेळते म्हणूनच टीव्हीवर दिसते. थोडा कॉन्ट्रास्ट ॲडजस्ट करायला लागतो एवढंच, अशी एक हीण कॉमेंट तुम्ही ऐकलीच असेल. अशी हीण समाजाच्या दृष्टीने वाईटच असते, पण त्यातला एक हुशार विनोदाचा गळा घोटला जाऊ नये असं सारखं वाटत राहतं. शाळेत माझ्या अति उंचीमुळे लंब्या म्हणायचे लोक मला. कधी वाईट वाटलंच नाही मला त्याचं. कधी हीन म्हणून त्याच्याकडे मी पाहिलंच नाही. आता 65 वर्षांनंतर शाळेतल्या मुलांची गळती सुरू झाली आहे. आता लंब्या म्हणणारा माणूस अगदी जवळचं वाटतं. आणि कसली हीन आणि कसलं काय. श्यामच्या आईनी त्याला बदडलं ते काहीतरी घडवत होतं, तसंच ही लंब्या म्हणणारी लोक मित्रत्वाची ऊब आणि सुकून देत होती. तर मंडळी, कुठल्या प्रकारचं शेमिंग आणि हीन हे कोणालाच सन्मानजनक नसतं. अपमान करणाऱ्याची वृत्ती त्यात डोकावते आणि ज्याचं शेमिंग झालं त्याच्या जिव्हारी ते लागू शकतं. विनोदी कार्यक्रमात निव्वळ विद्वानांनी केलेल्या कॉमेंट्स तेवढ्यापुरते मर्यादित ठेवल्या तर बरं असतं.
शेमिंगला घाबरून न राहता पाश्चात्यांचा अगदीच उगीचच उदो न करता निखळ वृत्तीने केलेले अपमान मजा आणू शकतात. पण ही तारेवरची कसरत असते. कुत्र्याला कुत्रा म्हणायचं नाही, अशा प्रकारचं जग आता तयार झालंय. अशा या कृत्रिम जगात जिथे आनंद लोप पावत आहे, तिथे शेमिंगचा मर्यादित का होईना उपभोग घ्यायला हवा. जेवढी जवळची माणसं तेवढं हीन शक्य असतं. ऑफिशियल फॉर्मल वातावरणात 4 लोकांसमोर शेमिंगला स्थान दिलं तर नुकसानच होऊ शकतं. अपमान करण्याच्या उद्देशाने केलेली हीण ही पूर्ण वर्ज्य असावी. 4 जणांसमोर शेमिंग पूर्णपणे टाळावं, पण चतुर विनोदासाठी थोडी फोडणी भारी असू शकते. कितीही तरक्की झाली तरी अपिअरन्स म्हणजे दिसणं, देखावा यांनी मानवजात पछाडलेली आहे. असायचं कसं यापेक्षा दिसायचं कसं यातूनच यश अवलंबून असतं. त्यामुळेच रंग, कपडे, लत्ते, सुडौल बांधा या दृश्य गोष्टींना अवास्तव महत्व आहे आणि त्यातूनच येतो न्यूनगंड किंवा तो लपवण्यासाठी केलेले शेमिंग. काय झाले तुला, बरा दिसत नाहीस, असं सहज म्हटलं जातं. आज थकलेला दिसतोस, डोळ्याभोवती काळी वर्तुळं का झाली, चेक करून घे भाई. अशी वाक्य ऐकून धडधाकट माणूसही आजारी पडायचा. आपण सगळ्यांनी स्पीक इफ यू आर स्पोकन टू म्हणजे तुला विचारलंय का मगच तू बोल, अदरवाईज बोलू नको, हे ब्रीद वाक्य ठेवावं. न शेमिंग करो न करणे दो. पण नावं ठेवताना काय सुचतात हीण प्रकारात नावं. मुलीच्या फिगरकडे बघून मला बर्नी आठवते म्हणून त्या मुलीचं नाव बर्नी. काळा रंग आणि पांढरे केसवाल्या व्यक्तीचं नाव निगेटिव्ह म्हणजे पूर्वीच्या कॅमेऱ्यामधली फिल्म निगेटिव्ह असायची तशी. वर्गातला छान दिसणारा म्हणजे चिकना दिसणारा मुलगा चिकण्या बर्वे आणि दुसरा मटण्या बर्वे. टक्कल, नाक, तिरडे डोळे हे तर हमखास शिकारीची साधनं. आपल्या घरातली पुढची पिढी सांगते, डॅड तुम्ही हल्ली सोशल मीडियावर वगैरे असं काही लिहिलं तर लोक वाळीत टाकतील तुम्हाला. मी सुदैवी आहे. अशा पिढीत वाढलो की निखळ आनंद हा एकच हेतू असायचा. पैसे घेऊन ट्रोल आणि रोस्ट करून घेण्याचे उद्योग त्यावेळेला नसायचे. बॉडी शेमिंगला सोशल मीडियानं खरं तर चव्हाट्यावरती आणलंय. एकमेकांच्या शरीरावर कॉमेंट्स करू नका, ते बॉडी शेमिंग आहे असं म्हणणारे हे लोक पंतप्रधानांच्या 56 इंच छातीवर खुशाल वार करतात आणि लाफ्टर मिळवतात. नजरेत काही गोष्टी सहज भरतात. सुडोल बांधा, लाल चुटूक ओठ, कमावलेले मसल्स किंवा स्नायू, काळेभोर लांब सडक केस, असंच लक्ष जातं. जाड बारीक शरीर, टक्कल वगैरे. पण मंडळी या कशावरच 4 चौघात व्यक्त व्हायला बंदी आहे. सहज पडला तर कटाक्ष आणि 3 सेकंदाच्या वर जर पाहत राहिला तर टक असं त्याच्यामधलं डिफरन्सिएशन आहे. 3 सेकंदाच्या पेक्षा खाली असेल तर तो ग्लान्स आणि त्यापेक्षा जास्त नजर ठरून राहिली तर तो स्टेअर. मनात विचार येणार त्या उकळ्या, पण प्रकट झाला तर शाब्दिक अत्याचार किंवा ॲट्रोसिटी. आपल्या मनातच विचार येऊ देऊ नयेत असं सूचित केलं जातं. लहानपणापासून तशीच वैचारिक बांधणी असावी असा प्रयत्न असतो. थोडक्यात फक्त गोडगोड चांगल्या प्रतिक्रियांना परवानगी आहे असं वाटतं. आहे त्याला तसं काही म्हणायचं नाही अशी दांभिकता पाळलीत तरच तुम्ही सुसंस्कृत ठरता. आजकाल बॉडी शेमिंगचे किंवा हीण या विषयाचे तज्ज्ञ दादा कोंडकेंसमोर चक्कर येऊन पडले असते का हसून हसून लोळले असते हा संशोधनाचा विषय ठरेल. बाप्पालाच कौतुकाने तुंदिल तनू म्हणणाऱ्या संस्कृतीत राहणारे आपण पाश्चात्यांकडनं बॉडी शेमिंगचं धडे का गिरवतो काय माहीत. शिक्षण, निरीक्षण, अनुकरण यातून मनच अशी तयार व्हावीच की हिणवणच स्वभावात नसावं. पण एखादा विचार मनात आला तर वाह काय फिगर आहे, वजन काटा तुटेल असं निखळ मनाने जरुरीप्रमाणे किंवा शुद्ध विनोदासाठी व्यक्त होता आलं तर सोने पे सुहागा. जीभ जड असल्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हे सहजी मला म्हणता येत नाही. पण एक यूट्यूबचा प्रपंच म्हणून ते म्हणालो असं मानावं. श्रोत्यांसाठीच तयार केलेलं हे अभियान असल्यामुळे आपला सहभाग हे त्याचं यश आहे ही मूळ भावना अगदीच आहे. कॉमेंट्स तर जरूर याव्यात, कडू असोत, गोड असोत किंवा
रात्रीच्या शांततेत जेव्हा झोप येत नसली तर मी तुमचे पॉड्स ऐकते, अशी कडू आणि गोड एकाच वेळेला कॉमेंट असावी. या सर्वांची आम्ही वाट बघत असतो.